हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट इयरला 6th स्टँडर्डमध्ये चेंजेसबद्दल थोडीफार माहिती घेतली होती. तुम्हाला आठवत असेल. 2 प्रकारचे चेंजेस असतात, मग त्यातले टाईप्स कुठले कुठले हे बघितलं होतं. आता यावर्षी ह्या इयरमध्ये आपण त्यातली आणखीन थोडीशी डेप्थमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत अबाउट फिजिकल अँड केमिकल चेंजेस. डिफरंट टाईप्स ऑफ चेंजेस इन आवर सराउंडिंग्स वी सी एव्हरी डे. रोज जर तुम्ही बघितलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा तुम्ही बाहेर फिरत असताना, तुम्ही स्कूलमध्ये जाता, तुम्ही खेळत असता, यावेळी तुमच्या सराउंडिंग्समध्ये तुम्ही भरपूर चेंजेस होत असताना बघत असता. त्यातली काही एक्झाम्पल जर आपण बघितली तर ग्रोईंग प्लांट्स, म्हणजे प्लांट्स ग्रो होत असतात. त्याच्यानंतर बर्निंग ऑफ वूड कुठंतरी बर्न होत असतं. रायपनिंग ऑफ फ्रूट्स, ब्रेकिंग ऑफ ग्लासेस, टिअरिंग ऑफ पेपर. तुम्ही इवन फूड खाता किंवा तुम्ही रात्री झोपता, सकाळी उठता, सकाळी सनराईज होतो, संध्याकाळी सनसेट होतो, सन आपली पोझिशन दिवसभरात बदलत असतो. अशा अनेक चेंजेसची सिरीज आपल्या भोवती दिवसभर चालू असते. चेंजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज: स्लो अँड फास्ट चेंजेस. आता हे आपण 6th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे, आपण जस्ट रिवाईज करूया. डिझायरेबल अँड अनडिझायरेबल चेंजेस. स्लो अँड फास्ट चेंजेस म्हणजे काय? काही चेंजेस आहेत ते होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण काही चेंजेस आहेत हे इमिजिएटली होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेकिंग ऑफ ग्लास. ॲज सून ॲज दॅट ग्लास स्ट्रक्स ऑन द ग्राउंड इट ब्रेक्स इमिजिएटली. आणि स्लो चेंजेस म्हणजे काय? इट टेक्स सम टाईम टू अकर. म्हणजे काय? समजा रायपनिंग ऑफ फ्रूट आहे तर इट टेक्स टाईम, इमिजिएट असं रायपन होत नाही फ्रूट. त्याच्यानंतर डिझायरेबल अँड अनडिझायरेबल चेंजेस म्हणजे वॉन्टेड अनवॉन्टेड चेंजेस. त्याच्यानंतर रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणजे काय? की काही चेंजेस जे आहेत ते एकदा झाले की ते परमनंट असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पेपर टिअर ऑफ केला तर तो पुन्हा आहे असा ओरिजिनल होत नाही, पण तोच पेपर जर तुम्ही क्रम्बल केला, चुरगाळलात, तर पुन्हा तुम्ही सरळ करू शकता. त्याच्यानंतर मॅनमेड अँड नॅचरल चेंजेस म्हणजे नॅचरल चेंजेस आपण बघत असतो. सनसेट, सनराईट हे नॅचरल आहे, दॅट वी कॅनॉट डू इट. किंवा रायपनिंग ऑफ फ्रूट्स आहे, हे नॅचरल चेंज आहे. आणि मॅनमेड चेंजेस कुठले? जे आपण करतो ते. टिअरिंग ऑफ पेपर मॅनमेड चेंज आहे, ब्रेकिंग ऑफ ग्लास हा मॅनमेड चेंज आहे. हे सगळे काय आहेत? मॅनमेड चेंजेस आहेत. आणि त्याच्यानंतर येतात ते म्हणजे फिजिकल आणि केमिकल चेंजेस. आता हे चेंजेस म्हणजे काय? दिस चेंजेस आर डिपेंडंट ऑन चेंज इन द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स. एखादा सबस्टन्स जो असतो त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जर काही चेंजेस होत असतील तर आपण त्याला काय म्हणतो? फिजिकल किंवा केमिकल चेंज. आता हेच थोडंसं आपण ह्या चॅप्टरमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सबस्टन्स used to identify them are called physical and chemical properties of the substance. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय नक्की? तर एखादा सबस्टन्स आपण आयडेंटिफाय करण्यासाठी जे काही त्याच्यासाठी आपण ज्या प्रॉपर्टीज चेक करतो त्या वेगळं काही नसून त्या त्याच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज आपण चेक करत असतो. फॉर एक्झाम्पल आता समजा गोल्ड तुम्हाला दिलं, तुम्हाला एक येलो कलरचा दुसरा एक पीस दिला आणि एक गोल्डचा पीस दिला, तर तुम्ही त्यातलं गोल्ड कुठला आहे बरोबर आयडेंटिफाय करता. कशावरनं? ऑन द शाईन किंवा त्याचं जे लस्टर आहे त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता की हे गोल्ड आहे. किंवा तुम्हाला शुगर आणि सॉल्ट दिली, दोन्हीची पावडर बारीक करून दिली, दिसायला दोन्ही पावडर सेमच आहेत, व्हाईट कलरच्याच आहेत, पण डिपेंडिंग ऑन टेस्ट यू कॅन टेल विच इज द शुगर अँड विच इज द सॉल्ट. तर ह्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज यूज करून आपण सबस्टन्सेस आयडेंटिफाय करत असतो. फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या? द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅटर नॉट असोसिएटेड विथ अ चेंज इन इट्स केमिकल कंपोजिशन. एखाद्या मॅटरच्या किंवा एखाद्या सबस्टन्सच्या अशा कॅरेक्टरिस्टिक्स की ज्या त्याच्या केमिकल कंपोजिशनशी त्याचा काहीही संबंध नसतो किंवा त्याच्यावर त्या डिपेंड नसतात. मग अशा कुठल्या कुठल्या आहेत फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स? तर फिजिकल स्टेट आहे म्हणजे लिक्विड, सॉलिड, गॅशियस. त्याच्यानंतर त्याचा साईज आहे, शेप, कलर, डेन्सिटी ऑफ दॅट मॅटर, हार्डनेस, इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. हे सगळे काय आहेत? हे त्याचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बघा, ह्याच्यातला कुठलाही एखादा कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या केमिकल कंपोजिशनशी काहीच संबंध नसतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या
सबस्टन्सचा शेप बघायचा असेल तर त्याचा केमिकल कंपोजिशनशी काही संबंध आहे का? त्याच्यात कुठले कुठले ॲटम्स आहेत, कुठले मॉलिक्युल्स आहेत बघायची गरज आहे का? नाही. शेप तुम्ही बघितला, तुम्ही सांगू शकता हेक्झागोनल आहे, ट्रायंग्युलर आहे, जो काही असेल ते राऊंड शेप आहे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर हार्डनेस, किती हार्ड आहे मटेरियल हे जर बघायचं असेल तर तुम्हाला त्याची केमिकल कंपोजिशन बघायची गरज नसते. म्हणजेच काय की फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय की ज्या प्रॉपर्टीज त्याच्या केमिकल कंपोजिशनवर डिपेंड नाही आहेत अशा सगळ्या प्रॉपर्टीज म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? अ प्रॉपर्टी ऑब्झर्व्ड ड्युरिंग अ रिॲक्शन in which a chemical composition or identity of the substance is changed. आता केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? अशा प्रॉपर्टीज की ज्या त्या सबस्टन्सच्या केमिकल कंपोजिशनशी रिलेटेड आहेत किंवा त्या केमिकल कंपोजिशनचं रिॲक्शन होत असताना त्याच्या ज्या काही चेंजेस येतात त्या सगळ्या काय आहेत? ह्या आहेत ह्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल कंबस्टिबिलिटी, रिॲक्टिव्हिटी, फ्लेमेबिलिटी. बघा, कंबस्टिबिलिटी म्हणजे एखादा पदार्थ जळतो का नाही, कंबस्टिबल आहे का नाही हे चेक करायचं असेल तर आपण त्याची काय होतं केमिकल प्रॉपर्टीज बदलतात. म्हणजे त्याच्यामध्ये एखादा कंबस्टिबल केमिकल कंपोनंट जर नसेल तर ती प्रॉपर्टी तो दाखवत नाही. म्हणजे काय? ह्या प्रॉपर्टी त्या सबस्टन्सच्या केमिकल कंपोजिशनशी रिलेटेड आहेत. सो दे आर कॉल्ड केमिकल प्रॉपर्टीज. आता आपण बघूया फिजिकल चेंजेस म्हणजे काय. अ सबस्टन्स अंडरगोज अ चेंज इन इट्स फिजिकल प्रॉपर्टीज विदाउट द फॉर्मेशन ऑफ अ न्यू सबस्टन्स. फिजिकल चेंज म्हणजे काय? तर एखाद्या सबस्टन्समध्ये काहीतरी चेंज होतो पण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज होतो, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज मात्र बदलत नाहीत, त्या आहेत तशाच राहतात आणि कुठलाही नवीन पदार्थ त्याच्यापासून तयार होत नाही. असा जर चेंज असेल तर त्याला म्हटलं जातं फिजिकल चेंज. खाली इथं एक्झाम्पल दिलेली आहेत बघा. मेल्टिंग ऑफ आईस आहे, डिझॉल्विंग ऑफ शुगर इन वॉटर आहे, चॉपिंग ऑफ वूड आहे. इथं तुम्हाला पिक्चरही दाखवलेत. आता ह्या खालच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही मला सांगा, समजा आईस घेतला. आईस कशाचा आहे? वॉटरचा आहे, बरोबर आहे. पण ज्यावेळी तो सॉलिड फॉर्ममध्ये जातो म्हणजे त्याचा आईस होतो त्यावेळी ते वॉटर चेंज होतं का रे? म्हणजे असं झालं आहे का की बाबा वॉटरचं आईस केला आणि तो आईस आहे तो मिल्कचा झाला? नाही, वॉटर रिमेन्स वॉटर. लक्षात आलं? समजा तो आईस पुन्हा मेल्ट केला तरी पुन्हा काय आपल्याला मिळतं? पाणी मिळतं. इथं काय होतं? त्याची फक्त स्टेट बदलते. लिक्विड स्टेटमधनं तो सॉलिड स्टेटमध्ये गेला की त्याला आपण आईस म्हणतो आणि सॉलिड स्टेटमधनं तो लिक्विड स्टेटमध्ये आला की त्याला आपण म्हणतो वॉटर. डिझॉल्विंग ऑफ शुगर, पाण्यामध्ये ज्यावेळी तुम्ही शुगर मिक्स करता त्यावेळी त्या शुगरच्या केमिकल कंपोजिशनमध्ये चेंज होत नाही, ती फक्त काय होते त्या वॉटरमध्ये सगळीकडे डिस्पर्स होते. समजा ते पाणी तुम्ही टेस्ट केलं तर ते गोडच लागतं. म्हणजे काय? ती शुगर त्या पाण्यामध्ये आहे तशीच आहे. त्याच्यानंतर चॉपिंग ऑफ वूड, वूड तुम्ही कितीही बारीक कट केलं समजा तरी असं होत नाही की कट करत 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 गेलाय तसं तसं ते वूड चेंज होत गेलं आणि शेवटी तुम्हाला त्याच्यापासून गोल्ड मिळालं, असं होत नाही. द लास्ट पार्टिकल ऑफ द वूड रिमेन्स वूड. म्हणजे ह्याच्या केमिकल कंपोजिशनमध्ये कुठलाही चेंज होत नाही आणि कुठलाही न्यू सबस्टन्स फॉर्म होत नाही. दॅट इज फिजिकल चेंजेस. आता ह्या फिजिकल चेंजेसचे काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघूया काय काय आहेत ते. म्हणजे फिजिकल चेंज आपण कशाला म्हणू शकतो त्या हे जर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला जर त्या चेंजमध्ये दिसले तर यू कॅन से इट्स अ फिजिकल चेंज. पहिली गोष्ट म्हणजे नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड. कुठलाही नवीन सबस्टन्स ह्या चेंजेसमुळं तयार होत नाही किंवा ह्या चेंजेसचा रिझल्ट हा कुठल्याही नवीन सबस्टन्स नसतो. ओन्ली फिजिकल प्रॉपर्टीज चेंजेस. म्हणजे काय? फक्त त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. त्याचे स्टेट बदलेल, त्याचा साईज बदलेल, त्याचा शेप बदलेल, कलर बदलेल, त्याचं डेन्सिटी चेंज होईल, हार्डनेस चेंज होईल. बट नो फिजिकल केमिकल प्रॉपर्टी विल चेंज. केमिकल प्रॉपर्टीज रिमेन अनचेंज्ड. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तशाच राहतील. कारण केमिकल प्रॉपर्टी जर चेंज झाली तर दुसराच नवीन सबस्टन्स त्याच्यातनं तयार होतो. आयडेंटिटी ऑल्सो डज नॉट चेंज. त्याची जी आयडेंटिटी आहे, समजा गोल्ड आहे तर त्याचे कितीही बारीक पीसेस केले किंवा तुम्ही ते कितीही ठोकलं तरी इट विल रिमेन ॲज अ गोल्ड ओनली. त्याचा शेप बदलेल, त्याची लेंथ बदलेल, सगळं बदलेल, पण त्याच्या गोल्डचं सिल्व्हर किंवा आयर्न किंवा वूड होणार नाही. दिस चेंजेस कॅन बी रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल. आता फिजिकल चेंजेसमध्ये काही चेंजेस जे आहेत ते रिव्हर्सिबल आहेत पण काही चेंजेस हे इरिव्हर्सिबल आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक पीस ऑफ पेपर दिला तर तुम्ही आधी नुसताच क्रम्बल केला, चुरगाळला,
तर दॅट इज रिव्हर्सिबल चेंज, कारण तो परत तुम्ही प्लेन करू शकता. पण तो जर पीस तुम्ही श्रेड ऑफ केला, बारीक बारीक त्याचे पीसेस केले, तर ते कटिंग ऑफ जे आहे दॅट इज इरिव्हर्सिबल चेंज. बट मोस्टली दे आर रिव्हर्सिबल. पण बऱ्यापैकी ते सगळे कसे आहेत, हे रिव्हर्सिबल चेंज असतात. आईस्क्रीम मेल्ट्स ॲट रूम टेम्परेचर. आईस्क्रीम तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही काढून ठेवलं फ्रीजमधनं बाहेर तर ते हळूहळू काय होतं, रूम टेम्परेचरला मेल्ट व्हायला लागतं. बट फ्रीजेस अगेन इफ रेफ्रिजरेटेड. पण पुन्हा तेच आईस्क्रीम तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर पुन्हा काय होतं, त्याचं सॉलिड आईस्क्रीम तयार होतं. धिस मीन्स सॉलिड टू लिक्विड अँड अगेन टू सॉलिड. आईस्क्रीम सॉलिड होतं, ते मेल्ट झालं, लिक्विड झालं, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं, पुन्हा सॉलिड झालं. म्हणजे काय, हा चेंज आहे हा रिव्हर्सिबल चेंज आहे. पेपर अँड वूड कटिंग आर इरिव्हर्सिबल. वूडचा एक तुम्हाला लॉग दिला आणि तो तुम्ही तुकडे तुकडे केले, परत ते तुकडे जोडून त्याचा ओरिजिनल लॉग आपल्याला तयार करता येत नाही. किंवा कटिंग पेपरचे इथे जे पीस दिसत आहेत ते पीसेस जोडून तुम्ही परत एकसारखा एकच पेपर बनवू शकत नाही. सो दिस इज रिव्हर्सिबल चेंज. हीट मे ऑर मे नॉट इव्हॉल्व ऑर ॲब्झॉर्ब्ड. आता फिजिकल चेंजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की ह्या चेंजेसमध्ये हीट इव्हॉल्व किंवा बाहेर टाकली जात नाही, किंवा बाहेर टाकली जाते पण किंवा नाही पण, किंवा ॲब्झॉर्ब केली जाते पण नाही पण. आता साधी गोष्ट आहे, पेपर टिअर ऑफ केला, लाकूड तुम्ही तोडलं तर त्याच्यात हीटचा काही संबंधच येत नाही, ते ॲब्झॉर्ब पण होत नाही किंवा इव्हॉल्व पण होत नाही त्याच्यातनं. पण काही चेंजेस मात्र असे आहेत, उदाहरणार्थ स्टेट, फिजिकल स्टेट ज्यावेळी मॅटरची बदलते त्यावेळी मात्र त्याच्यामध्ये हीट इव्हॉल्व होते किंवा हीट ॲब्झॉर्ब होते. हीट ॲब्झॉर्ब केव्हा होते, ज्यावेळी तो सॉलिडमधनं लिक्विड स्टेटमध्ये, म्हणजे ज्यावेळी तो मेल्ट होत असतो त्यावेळी त्याला आपल्याला हीट प्रोव्हाइड करावी लागते. म्हणजेच काय, तो सबस्टन्स हीट ॲब्झॉर्ब करतो आणि आपली स्टेट चेंज करतो. ज्यावेळी तो लिक्विडमधनं सॉलिडमध्ये जातो त्यावेळी त्याच्यातली हीट जी आहे ती आपल्याला विड्रॉ करावी लागते, काढून घ्यावी लागते, कूल करावा लागतो तो सबस्टन्स, म्हणजे तो काय होतो, सॉलिड स्टेटमध्ये जातो. तर ह्या केसमध्ये मात्र हीट जी आहे ही इव्हॉल्व आणि ॲब्झॉर्ब होऊ शकते. दॅट डिपेंड्स ऑन द फिजिकल चेंज विच इज टेकिंग प्लेस. आता फिजिकल चेंजेस कुठले कुठले आहेत आपण काही गोष्टी बघूया. मेल्टिंग इज अ फिजिकल चेंज. बटर मेल्ट होतं, आईस्क्रीम मेल्ट होतं, आईस मेल्ट होतं. तुम्ही जर एखादा सॉलिड घेतला किंवा एखादं मेटल जर घेतलं, त्याला जर हीट दिली तर तेही मेल्ट होतं, म्हणजे मेल्टिंग. आता इथं फक्त त्याची स्टेट बदलली. सो मेल्टिंग इज अ फिजिकल चेंज. त्याच्यानंतर आहे बॉइलिंग. बॉइलिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वॉटर किंवा मिल्क ज्यावेळी तुम्ही बॉईल करता त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामधली हीट वाढायला लागते फक्त, लक्षात आलं. आणि त्यामुळे तो काय होतो, सबस्टन्स, लिक्विड सबस्टन्स जो आहे हा गॅशियसमध्ये कन्वर्ट व्हायला लागतो, त्याला आपण म्हणतो बॉइलिंग. इथं सुद्धा वॉटर आहे ते वॉटर जातं, फक्त त्याची स्टेट बदलते. सो इट इज अ फिजिकल चेंज. फ्रीजिंग. फ्रीजिंग हे तुम्हाला माहिती आहे, वॉटरचं आईस तयार होतो किंवा आईस्क्रीम तुम्ही मिल्क ठेवता मिक्सचर करून त्याचं सॉलिड आईस्क्रीम तयार होतं. सो फ्रीजिंगसुद्धा काय आहे, हा फिजिकल चेंज आहे. इव्हॅपोरेशन. वॉटर जर तुम्ही बाहेर ठेवलं किंवा आपले कपडे वाळतात, कपडे वाळतात म्हणजे नक्की काय होतं, तर त्याच्यात जे पाणी असतं हे पाणी जे आहे हे इव्हॅपोरेट होऊन, रूम टेम्परेचरला इव्हॅपोरेट होऊन काय होतं, निघून जातं. म्हणजे इव्हॅपोरेशन हा सुद्धा काय आहे, लिक्विड टू गॅशियस स्टेट हा चेंज करणारा फिजिकल चेंज आहे. कॉन्डन्सेशन. कॉन्डन्सेशन म्हणजे इव्हॅपोरेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे काय, गॅशियस स्टेटमधनं सबस्टन्स लिक्विड स्टेटमध्ये येतो. तुम्ही बघता, तुम्ही थंडीच्या दिवसात वगैरे जर काचेवरती असं तोंडातनं हवा जर सोडली तर काचेवरती तुम्हाला असे वॉटर ड्रॉपलेट्स चिकटलेले दिसतात. किंवा फ्रीजमधली एखादी बॉटल तुम्ही बाहेर काढून ठेवलीत तर थोड्या वेळाने त्याच्या भोवतीने तुम्हाला पाणी साचलेलं दिसतं. किंवा तुम्ही टिफिन जो नेता स्कूलमध्ये त्याचं जर झाकण तुम्ही उघडलं तर आतल्या बाजूला तुम्हाला तिथं वॉटर ड्रॉपलेट्स कंडेन्स झालेले दिसतात. हे काय आहे, तर हे सगळं जे आहे ह्या व्हेपर्स जे असतात त्याला कूल टेम्परेचर मिळाल्या की त्या व्हेपर स्टेटमधनं लिक्विड स्टेटमध्ये जातात. फॉर्मेशन ऑफ क्लाउड इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ कॉन्डन्सेशन. म्हणजे कॉन्डन्सेशन इज ऑल्सो अ फिजिकल चेंज. मिक्सिंग. कुठलाही पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये तुम्ही जर मिक्स केला, भेळ केली, भेळीमध्ये बरेच पदार्थ आपण घालतो आणि ते मिक्स करतो, पण ते पदार्थ जे घातलेले आहेत, चिरमुरे असेल, फरसाण असेल, टोमॅटो, कांदा, हे सगळं काय आहे त्याच्यात फक्त मिक्स झालं आहे, त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन कुठली झालेली आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बदललेल्या नाहीत. सो मिक्सिंग इज ऑल्सो अ फिजिकल चेंज. मग मेटलमध्ये मिक्स केलं जातं ॲलॉय तयार करण्यासाठी, पण तिथं मेटल जी ते आहेत ती तशीच राहतात, फक्त ती एकमेकांमध्ये मिक्स होतात. आपण सॉल्ट किंवा शुगर वॉटरमध्ये ॲड करतो, तुम्ही दुधामध्ये शुगर ॲड करता, मग हे सगळं काय आहे, दिस इज मिक्सिंग ओनली. ते एकमेकांशी रिॲक्ट होत नाहीत. सो दिस इज ऑल्सो अ फिजिकल चेंज. कटिंग ऑर श्रेडिंग.
तेही आपण बघितलंच मगाशी. कटिंग ऑफ पेपर आहे, आपण हेअर कट करतो, वूड श्रेडिंग करतो, बऱ्याचशा गोष्टी आपण कट करत असतो, व्हेजिटेबल कट करत असतो. मग हे सगळं काय आहे, त्याचे फक्त साईज आपण तो बदलत असतो. शेप आणि साईज त्याचा चेंज होत राहतो, त्याचं केमिकल कंपोजिशन बदलत नाही किंवा कटिंग केल्यामुळे नवीन कुठला सबस्टन्स तयार होत नाही. सो कटिंग अँड श्रेडिंग इज ऑल्सो अ फिजिकल चेंज. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे क्रिस्टलायझेशन. आता क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, तर क्रिस्टल्स आर सॉलिड्स इन देअर प्युरेस्ट फॉर्म हॅव्हिंग डेफिनाईट जिओमेट्रिकल शेप. एखाद्या सबस्टन्सचे क्रिस्टल, तुम्ही शुगर, खडीसाखर बघता तुम्ही, बरोबर आहे, किंवा ॲलम बघता, तुरुटी ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा तो क्रिस्टल असतो. आणि तो क्रिस्टल म्हणजे काय, त्या सबस्टन्सचा तो प्युअर फॉर्म असतो. लक्षात आलं, त्याला एक विशिष्ट जिओमेट्रिकल शेप असतो. लक्षात आलं, म्हणजे तसं तुम्ही आता चिखल घेऊन त्याचा गोळा तयार केला तर त्याला काही जिओमेट्रिकल शेप असं पर्टिक्युलर नाही आहे. पण हे जर क्रिस्टल्स इथं पिक्चरमध्ये दाखवलेले आहेत बघा, क्रिस्टल्स खाली कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स दाखवलेत, हातामध्ये आहे ते खडीसाखर आहे, जे इकडच्या बाजूला आणखीन कॉपर सल्फेटचे युरियाचे क्रिस्टल्स दाखवलेले आहेत. सो दे हॅव गॉट अ डेफिनाईट शेप. त्यांच्या शेपमध्ये जर तुम्ही नीट बघितलं बारकाईनं तर त्याला एक विशिष्ट जिओमेट्रिकल शेप आहे. लक्षात आलं, त्यालाच आपण क्रिस्टल असं म्हणतो. पोटॅशियमचे क्रिस्टल्स असतात, पोटॅशियम परमॅंगनेटचे क्रिस्टल्स आपण बघतो, आयोडीनचे क्रिस्टल्स असतात. लक्षात आलं, तर हे सगळे काय आहेत, दे आर ऑल प्युअर फॉर्म ऑफ द सॉलिड. लार्ज क्रिस्टल्स आर फॉर्म्ड फ्रॉम देअर सोल्युशन्स. तुम्ही समजा एखाद्या सबस्टन्स, शुगर, सॉल्ट किंवा कॉपर सल्फेटचं जर सोल्युशन केलं आणि ते तसं जर इव्हॅपोरेट झालं तर त्याचे क्रिस्टल्स तुम्हाला फॉर्म झालेले दिसतात. म्हणजे ते सॉलिडचे ॲटम्स किंवा जे पार्टिकल्स आहेत ते एका विशिष्ट जॉमेट्रिकल शेपमध्ये पुन्हा एकत्र येतात. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड क्रिस्टलायझेशन. ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, क्रिस्टलायझेशन असं म्हणतात. क्रिस्टल्स ऑफ शुगर, युरिया, टेबल सॉल्ट, कॉपर सल्फेट, अनेक एक्झाम्पल्स आपल्याला क्रिस्टलची बघायला मिळतात. आपल्या अवतीभोवती तुमच्या घरामध्ये खडीसाखर असते, दॅट इज नथिंग बट अ क्रिस्टल. साधी साखर जर तुम्ही घेतली हातावरती तर त्याचासुद्धा जो एक सिंगल पीस असतो शुगरचा, एक ग्रेन जो असतो, तो जर नीट बघितला तुम्ही तर त्यालासुद्धा एक जिओमेट्रिकल शेप आहे. आता हा शेप कोणी तिथं बसून दिलेला नाही आहे, तर शुगर तयार होतानाच तो शेप फॉर्म झालेला आहे. म्हणजे काय, दॅट इज ऑल्सो अ क्रिस्टलायझेशन. आता एक ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत टू डेमॉन्स्ट्रेट द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन प्रोसेस कशी होते किंवा कसं क्रिस्टलायझेशन होतं ही ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. त्यासाठी मटेरियल आपल्याला काय काय लागणार आहे बघूया आपण. कॉपर सल्फेट पावडर लागणार आहे, वॉटर, ग्लास बीकर, ग्लास रॉड, बर्नर, ट्रायपॉड, वायर गेज इत्यादी मटेरियल आपल्याला लागणार आहे. आता ह्याची प्रोसिजर काय आहे, मेक अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इन अ बीकर बाय स्टरिंग, हिटिंग अँड ॲडिंग मोर पावडर टिल नो मोर पावडर डिझॉल्व्स. आता मी इथं अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे, पण हे सॅच्युरेटेड सोल्युशन कसं करायचं. सुरुवातीला तुम्ही कॉपर सल्फेट टाकाल, स्टरिंग कराल, ते डिझॉल्व्ह होईल, आणखीन टाकाल, परत स्टरिंग कराल, ते डिझॉल्व्ह होईल. असं करत करत एक वेळ अशी येईल की खाली कॉपर सल्फेट शिल्लक राहील. मग त्यावेळी काय करायचं, त्याला हीट द्यायची, ते सोल्युशन हीट करायचं. हीट केल्यामुळं त्याच्यात आणखीन कॉपर सल्फेट डिझॉल्व्ह होत राहतं. पुन्हा कॉपर सल्फेट टाकायचं, पुन्हा स्टर करायचं. असं कुठपर्यंत करायचं, हीटिंग केल्यावर सुद्धा जोपर्यंत कॉपर सल्फेट खाली शिल्लक राहत नाही तोपर्यंत त्याच्यात कॉपर सल्फेट आपण ॲड करत राहणार आणि डिझॉल्व्ह करत राहणार. ज्यावेळी हिटिंग करून सुद्धा कॉपर सल्फेट डिझॉल्व्ह होत नाही, इट मीन्स की ते सोल्युशन जे आहे ते सॅच्युरेट झालं. सॅच्युरेट इन द सेन्स काय, आता त्याच्यामध्ये आणखीन कॉपर सल्फेट डिझॉल्व्ह व्हायला प्लेस शिल्लक नाही. सच सोल्युशन इज कॉल्ड सॅच्युरेटेड सोल्युशन. तर असं सोल्युशन आपण तयार करून घेणार, नंतर ते फिल्टर करणार अँड अलाउ इट टू कूल. फिल्टर करायचं म्हणजे त्यातले जे काही क्रिस्टल्स खाली जे राहिलेले असतील ते सेपरेट आउट करू आपण. म्हणजे आता फक्त प्युअर त्याचं सोल्युशन तयार झालं विच इज सॅच्युरेटेड. म्हणजे त्याच्यात आता फुल त्याच्या कपॅसिटीपर्यंत कॉपर सल्फेट हे डिझॉल्व्ह झालेलं आहे. असं सोल्युशन मग आपण काय करणार, कूलिंगला ठेवणार. आता इथं हा एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे बघा. कॉपर सल्फेटचं सोल्युशन आपण आधी नुसतं स्टरिंग केलं, नंतर ते बर्नरवरती हिटिंग करून त्याच्यामध्ये आणखीन कॉपर सल्फेट ॲड करत राहिलं कुठपर्यंत, जोपर्यंत ते डिझॉल्व्ह व्हायचं थांबत नाही तिथपर्यंत. आणि त्याच्यानंतर ते सोल्युशन आपण फिल्टर आउट केलं आणि इव्हॅपोरेशनसाठी ती डिश ठेवून दिली. तर काही दिवसांनी तुम्हाला त्याच्यामध्ये थोड्या दिवसांनी त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळी सगळं वॉटर इव्हॅपोरेट होऊन जाईल त्यावेळी तिथं त्या डिशमध्ये तुम्हाला इथं पिक्चरमध्ये जसे लेफ्ट साईडला दाखवलेत असे क्रिस्टल तिथं कॉपर सल्फेटचे ब्ल्यू कलरचे विथ डेफिनाईट शेप हे क्रिस्टल्स तिथं तुम्हाला फॉर्म झालेले दिसतील. ह्याचं मग ऑब्झर्वेशन काय,
क्रिस्टल्स ऑफ CuSO4 आर ऑब्झर्वड इन द सोल्युशन आफ्टर फ्यू डेज. काही दिवसानंतर तुम्हाला तिथं ते पाणी इव्हॅपोरेट झाल्यानंतर क्रिस्टल फॉर्म झालेले दिसतात. कन्क्ल्युजन काय, ब्ल्यू क्रिस्टल्स ऑफ CuSO4 आर फॉर्मड बाय क्रिस्टलायझेशन. ही प्रोसेस काय झाली, पाणी इव्हॅपोरेट होऊन गेलं पण क्रिस्टलायझेशनमध्ये त्याच्यात डिझॉल्व्ह झालेले जे कॉपर सल्फेटचे पार्टिकल्स होते ते पुन्हा सगळे एकत्र आले आणि त्यांनी एक डेफिनाईट जिओमेट्रिकल शेप फॉर्म करून त्याचे सॉलिड पुन्हा तयार झालं आणि दॅट इज क्रिस्टल अँड दिस होल प्रोसेस इज कॉल्ड क्रिस्टलायझेशन. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट फिजिकल चेंजेस. आत्ता आपण जे काही बघितले हे सगळे फिजिकल चेंजेस बघितले. काय काय आपण ह्या पार्टमध्ये बघितलं, पहिल्यांदा आपण सगळ्यात बघितलं ते म्हणजे चेंजेस म्हणजे काय, त्याच्यानंतर चेंजेसचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे ते आपण बघितलं. त्याच्यानंतर बघितलं केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय. केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं आपण तो सबस्टन्स आयडेंटिफाय करतो, त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सना काय म्हणलं जातं, त्याचे फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर बघितलं आपण फिजिकल प्रॉपर्टीजशी रिलेटेड बघितलं की काय दे आर नॉट असोसिएटेड विथ चेंज अँड इन इट्स केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशनशी त्याचा काही संबंध नाही, ते सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत. केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या, दोज हू आर असोसिएटेड विथ द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. त्याच्यानंतर आपण फिजिकल चेंजेस म्हणजे काय बघितले. फिजिकल चेंजेस म्हणजे द सबस्टन्स अंडरगोज अ चेंज इन इट्स फिजिकल प्रॉपर्टीज विदाउट फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स ऑर विदाउट अल्टरिंग इट्स केमिकल प्रॉपर्टीज इज अ फिजिकल चेंज. मग त्याची एक्झाम्पल्स आपण काय बघितली. सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल चेंजेसचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. कुठले कुठले, नो न्यू सबस्टन्स फॉर्म्ड, ओनली फिजिकल प्रॉपर्टी चेंज, केमिकल प्रॉपर्टीज रिमेन अनचेंज्ड, आयडेंटिटी डज नॉट चेंज अँड कॅन बी रिव्हर्सिबल ऑर रिव्हर्सिबल, हे बघितलं. आणि फिजिकल चेंजेस कुठले कुठले आहेत आणि त्याचे आपण काही एक्झाम्पल ह्या चॅप्टरमध्ये बघितली. ह्याचे वर्कशीट्स, स्लाइड्स आणि टेस्ट व्हिडिओ हे सगळं आपल्या ॲपवरती लोड केलेलं आहे. ते बघा, ते सॉल्व करा. फिजिकल चेंजेस म्हणजे काय हे मात्र प्रॉपरली समजून घ्या. सो दिस इज ऑल अबाउट फिजिकल अँड केमिकल चेंजेस पार्ट 1. थँक्यू.